मंडे. तर आज होता मदर्स डे. तर बघू शकाल आज स्पेशल काही मी ऑर्डर नव्हतं केलेलं, बट माझ्या मम्मीचं फेवरेट आईस्क्रीम ऑर्डर केलेलं. तिला जे खूप जास्त आवडतं कुकीजवाला आईस्क्रीम. आणि बघू शकाल गाईस कशी खाते मम्मी, कारण की हिला अख्खा डब्बा द्या तरी खूप जास्त कमी आहे. थोडंसं मी पण टेस्ट केलं, कारण की आमच्या घरात सगळ्यांनाच आईस्क्रीम आवडतो हा, आणि मम्मीला खूप जास्त आवडतो. आणि बघू शकाल इकडे माझा बिनकामाचा भाऊ कसा खातोय. काम ना धंदा, फक्त खायचं काम आहे त्याला, अजून काहीच नाही. नंतरला आईस्क्रीम एन्जॉय केला, कारण की आज मदर्स डे म्हणून आपण प्रत्येक मम्मीसाठी काय ना काहीतरी केक आईस्क्रीम वगैरे आपण आणतोच. यावेळेस असंच काहीतरी मी मम्मीसाठी ऑर्डर केलेलं, की तिलाच थोडं चांगलं वाटेल म्हणून. नंतरला आज आलेली आमच्याकडे मोठी काकी आलेली, तर माझी तब्येत खराब होती, तर माझी तब्येत बघण्यासाठीच ती आलेली घरी. तर त्यांना पण आम्ही मेट्रो स्टेशनपर्यंत सोडलं. नंतरला मी दुकानामध्ये गेलेली, मला आयब्रो करायचे होते काहीच, आणि आयब्रोची माझी वाट लागलेली आहे. एक आयब्रो मला जास्त छोटा झालेला होता. आता मला उद्या काजळ पेन्सिल लावून ॲडजस्ट करायला लागेल. आणि मी जे कुर्ते घेतले होते, एक पण कुर्ता मला धड शिवलेला नव्हता माहिती आहे. मला दोनदा फिटिंग करायला लागलं, खूप जास्त बारीक झाले मी. आणि मी हे नेल्स परचेस केलेले फक्त 100 रुपयाला होते. तुम्हाला कशा वाटते कमेंट करून नक्की सांगा. कॅटाईमध्ये थोडंसं घेतलेलं. आणि नंतर आमचं जायचं होतं प्लॅन मस्तपैकी गावी जायचा. तर पॅकिंग बघू शकाल, गावी जायचं सुद्धा पॅकिंग खूप जास्त असते, कपडे खूप जास्त असतात, आणि पसारा त्याहून जास्त असतो. मला तर फक्त पसाराचा प्रॉब्लेम होतो. हे कपडे घेतात, हे कपडे घेतात, ते कपडे घेतात, पण पसारा एवढं जास्त करतात ना गाईज, काय सांगू. शेवटी मलाच आवडायला लागेल, माझ्या बहिणी नाही आहेत. भेटू आपण उद्या ब्लॉगमध्ये. बाय.